आजच्या घडीला ग्राउंड रियालिटीमध्ये 60% जास्त, लक्षात घ्या, 60% जास्त दागिने हे जुनं सोनं आणून किंवा जुने दागिने आणून घडवले जात आहेत. अशी समजूत करून दिली जाते की बुवा पेट्रोल आणि ऑइल पदार्थांनंतर सेकंड येतं ते सोनं नाही, सेकंड येतं ते इलेक्ट्रॉनिक गुड्स येतात की ज्याचं खोकं उघडलं की त्याची किंमत निघून जाते. हे सोनं आहे, याची किंमत कधीच निघून जात नाही. आणि त्याच्याबद्दल मात्र असा प्रचार केला जातो की ह्याच्यामुळे परकीय चलन चं नुकसान होतंय. सोनं ना जळून जातंय पेट्रोल डिझेल सारखं, सोनं ना खोकं उघडलं की त्याची किंमत निघून जाते इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारखी. सोनं ना खाद्यतेला काही एकदा खाल्लं की संपलं, परत आयात केल्याशिवाय पुढलं नाही, असं आहे. सोनं सोनं आहे. लक्षात घ्या, युद्ध थांबल्यानंतर सोन्या चांदीच्या किमती खाली जाणार नाहीत, अधोरेखित करून घ्या. नमस्कार प्रेक्षकांनो, मी सृष्टी गीते आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. प्रेक्षकांनो, आज आपल्यासोबत खास बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत आर्थिक आणि ज्वेलरी क्षेत्रातील अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व, ते म्हणजे अमित मोडक सर. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ वित्तीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोडक सरांनी पारंपरिक सुवर्ण व्यवसायाला व्यावसायिक रूप देत कंपनीला नव्या उंचीवर नेलंय. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये विस्ताराचा त्यांचा निर्णय कंपनीच्या यशाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरलाय. चलन, आर्थिक आणि कमोडिटी मार्केट्समधला त्यांचा सखोल अभ्यास पाहता माध्यमं नियमितपणे त्यांची मतं जाणून घेत असतात. MCXचा गोल्डन वर्ड्स अवॉर्ड मिळवणारे तसेच MCX बुलियन ॲडवायझरी कमिटीचे सदस्य असलेले अमित मोडक सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत, आपल्यासोबत खास बातचीत करणार आहेत. तर आपण थेट या मुलाखतीला सुरुवात करूया. अमित सर, सर्वप्रथम नमस्कार. स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की सध्याची जी परिस्थिती आहे, युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक अस्थिरता आणि डॉलरचा चढ उतार, तर या सर्वांचा भारतीय सोनं चांदी बाजारावर कसा परिणाम होतो? भारतीय सोन्या चांदी बाजारावर असा परिणाम नसतो, तो जागतिक सोन्या चांदीच्या बाजारावर परिणाम होत असतो. भारतापुरतं बोलायचं झालं तर ते जागतिक बाजारभावातला व्यतिरिक्त आपल्याकडे जे परिणाम करतं ते म्हणजे आपल्या इथली इम्पोर्ट ड्युटी, आयात कर, आणि आपल्या इथलं रुपये आणि डॉलरचं जे विनिमय मूल्य असतं ते. आता अगदी छोटं उदाहरण म्हणून सांगायचं तर 1 पैशानी डॉलर किंवा रुपयाचं चलनातलं मूल्य जे आहे ते हललं, 1 पैसे अधिक किंवा 1 पैसे उणे एका डॉलरचं रुपयाबरोबरचं मूल्य जर हललं तर साधारणपणे 10 ग्रॅमला 13 रुपयाचा फरक पडतो. जे आपल्या दृष्टीने 95 रुपये 25 पैसे आणि 95 रुपये 26 पैसे असा काय फारसा फरक आहे असं आपल्याला वाटतं. पण सोन्या चांदीच्या बाजारात गेलं तर सोन्याच्या किमतीमध्ये 1 ग्रॅमला 13 रुपयांनी फरक, 10 ग्रॅमला 13 रुपयांनी फरक पडतो. आता तसंच जेव्हा $1 किंमत हलते जागतिक बाजारात, इम्पोर्ट ड्युटी तीच आहे, चलन मूल्य तेच आहे असं आपण धरलं आणि $1 वजा किंवा अधिक झालं तर आपल्या इथलं दर 10 ग्रॅम मागे त्याचा परिणाम जो आहे तो जवळपास 35 रुपये असतो. त्यामुळे $1 हलते तिथे किंमत, आपल्या इथे 35 रुपयांनी हलते 10 ग्रॅमला. 1 पैशानी आपलं रुपया डॉलरचं विनिमय मूल्य हलतं, आपल्या इथे 13 रुपयांनी 10 ग्रॅमचं मूल्य हलतं. आता हे झालं भारताच्या पुरतं. आता इम्पोर्ट ड्युटी प्रत्येक देशात वेगवेगळी आहे. आपल्या देशात सर्वोच्च वगैरे असं काही मानायचं कारण नाही. मला अंदाजे व्हिएतनाम हे सर्वात जास्त इम्पोर्ट ड्युटी चार्ज करणारा देश आहे. तिथे जवळपास 17% इम्पोर्ट ड्युटी आहे गोल्डवरती. आपल्या देशामध्ये आत्ता 15%, 2 वर्षापूर्वीपर्यंत 15% होती, त्याच्यावरून 6% करण्यात आली आणि परत 15% केली. आता ही ड्युटी वाढवण्याने कन्झम्शन कमी किंवा जास्त होईल या मताचा मी स्वतः नाही, कारण की जेव्हा नेसेसिटी असते तेव्हा ती नेसेसिटी असते. उदाहरणार्थ खाद्यतेल आपण मोठ्या प्रमाणावर आयात करतो. आपण म्हणतो नुसतं आपण कृषीप्रधान झालो आहे, आपण स्वयंपूर्ण झालो आहे, आपण तेलबियांच्या बाबत स्वयंपूर्ण झालो, हे सगळं असूनही मोठ्या प्रमाणावर ती खाद्यतेल आयात केली जात आहेत, हे वास्तव आहे. आता खाद्यतेल हे डॉलरची किंमत वर खाली होण्याने किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमती वर खाली होण्याने तुम्ही मग काही बंद करणार आहोत का? नाही. खाद्यतेलाचा वापर कमी करा सांगणं खूप सोपं आहे. असं आहे का कोणी की ज्यावेळेला बसताना जसं तांब्या भांड घेऊन बसतो आपण पाणी पिण्याकरता, तसं बाजूला एक तेलाची बुदली घेऊन बसतो आणि सगळ्या त्यात फोडणी घातली आहे, मसाला घातला आहे, सगळं घातलं आहे, तरी वरून ओतून तेल आमटीमध्ये खातोय किंवा भाजीमध्ये खातोय, असं कधीच होत नाही. तेव्हा तेल वाचवा हे फार मोघम आव्हान आहे, कारण कोणीच खाण्यामध्ये कमतरता करणार नाही. म्हणजे माझ्या माहितीत तर असं आहे की कष्टकरी जी लोक असतात, म्हणजे हमाल लोक किंवा वाहतूक करणारी लोक, अंगावर सामान नेणारी लोक,
मी जेव्हा मार्केट यार्डमध्ये एकदा असं बसलो होतो, मिसळ खात होतो, बाजूला एक जण खूप मोठी तर्री घेऊन खात होतं. मी त्या कामगाराला विचारलं, तुम्हाला एवढी तर्री सहन होते का, एवढं तेल सहन होतं का? तर ते म्हणले, तुम्ही आमच्या सारखे कष्ट करून बघा, म्हणजे तुम्हाला हे तेल लागतं का नाही लागत याचा अंदाज येईल. त्यामुळे प्रत्येकाचं जे तेल खाणे हे त्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार आहे. त्यामुळे तेलाचा वापर कमी करा, ठीक आहे, आव्हान म्हणून खूप छान वाटलं, ॲक्सेप्ट केलं. आपण सनातन धर्म मानतो, आपण त्याचा प्रसार करतो की सनातन धर्म सनातन धर्म. दुष्काळ पडला तरी सनातन धर्मामध्ये दुधानेच शंकराला किंवा देवाला अभिषेक केला जातो. तेव्हा असं नाही म्हणत की रंगीत पांढरं पाणी करा आणि त्याने अभिषेक करा. हे जर खरं असेल तर माझी संस्कृती, माझी परंपरा काय सांगते की जर घरातून एखादी मुलगी विदा होणार असेल, लक्ष्मी म्हणून दुसऱ्याच्या घरात जाणार असेल, तर ती योग्य प्रकारे सोन्याचे दागिने मढवूनच तिने जाणं गरजेचं आहे. आता हे जर गरजेचं असेल तर मला माझी संस्कृती जपायची आहे. तर मी समजा वडिलांच्या भूमिकेत असेल तर असं म्हणू शकेन का मुलीच्या सासऱ्यांना किंवा मुलाच्या वडिलांना की आज लग्न करू, मुलगी घेऊन जा आणि पुढल्या वर्षी मी दागिने पाठवतो, कोणी ॲक्सेप्ट करेल का नाही. त्यामुळे आव्हान म्हणून ठीक आहे, आपण त्याला मान दिला पाहिजे. माझ्या दृष्टीने त्या आव्हानातली एक ओळ कुठेतरी मिस झाली आहे की चैन म्हणून सोन्याची खरेदी टाळा. चैन म्हणून सोन्याची खरेदी टाळा. मीही त्याच्याशी सहमत आहे. आणि आज ग्राउंड रिअलिटीला जर याचा विचार केला आपण, तर गेल्या वर्षापासून जेव्हापासून सोन्याचे दर वाढलेत, तर ग्राउंड रिअलिटीचा विचार करा. एक मोठाले कॉर्पोरेट जाहिराती करतायत की आम्ही देशसेवा करतोय, जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन सोनं देतोय वगैरे वगैरे. ते आत्ताच्या जाहिराती आहेत. पण ग्राउंड रिअलिटीमध्ये हे 200-500 वर्षापासून परंपरागत सराफ करतायत. जुने दागिने घेऊन या, ते मोडा, त्याच्यातून नवीन दागिने घडवून या. त्याकरता जाहिरात करत नाहीत ते. आजच्या घडीला ग्राउंड रिअलिटीमध्ये 60% जास्त, लक्षात घ्या, 60% जास्त दागिने हे जुनं सोनं आणून किंवा जुने दागिने आणून घडवले जात आहेत. त्यामुळे भारतातल्या सोन्याच्या विक्रीवरती किंवा घडणावळीवरती त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही. जरूर 40% परिणाम होईल, जो जागतिक अर्थव्यवस्थेमुळे होतोय. युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्याला एक्सपोर्ट करणं अवघड झालं आहे. होर्मुझ बंदर बंद असल्याने आपला गल्फला मेजर एक्सपोर्ट असतो, त्यामुळे परकीय चलन कमी मिळतं आहे. आणि ॲज अगेन्स्ट होर्मुझ बंदर बंद असल्यामुळे किंवा तिथूनली जी वाहतूक आहे ती बंद असल्यामुळे किंवा अडथळे असल्यामुळे आपल्याला तेलाकरता जास्त किंमत द्यावी लागते. आणि तेल हा आपल्याकडचा आयातीतला तिसरा घटक आहे बरं का. कोणी असं समजूत करून घेऊ नका की तो सेकंड लार्जेस्ट घटक आहे. अशी समजूत करून दिली जाते की बुवा पेट्रोल आणि ऑइल पदार्थांनंतर सेकंड येतं ते सोनं. नाही, सेकंड येतं ते इलेक्ट्रॉनिक गुड्स येतात की ज्याचं खोकं उघडलं की त्याची किंमत निघून जाते. हे सोनं आहे, याची किंमत कधीच निघून जात नाही. आणि त्याच्याबद्दल मात्र असा प्रचार केला जातो की ह्याच्यामुळे परकीय चलनचं नुकसान होतं आहे. ॲज अगेन्स्ट आज आपल्या देशामध्ये 25,000 ते 30,000 टन सोनं आहे. घरगुती सोनं 25,000 ते 30,000 टन आहे. कारण ते फार पूर्वीच्या काळापासून अनऑर्गनाइज फॉर्ममध्येच विकलं गेलं, त्यामुळे आपल्याला माहितीच नाही आहे किती आहे. आपण वेगवेगळ्या सेंट्रल बँकांचे स्टॅटिस्टिक्स बघतो. अमेरिकेकडे 8,500 टनाचं सोनं आहे, जर्मनीकडे 6,000 टनाचं सोनं आहे, युरोपियन युनियनकडे एवढं सोनं आहे, भारतीय आता रिझर्व्ह बँकेकडे जवळपास 1,000 टन सोनं झालं आहे. आपण या सगळ्या बँका आहेत ना, जगातल्या 200 देश आहेत काहीतरी, सगळ्या जगातल्या ज्या बँका आहेत त्यांची बेरीज केलीत ना, तरी त्याच्यापेक्षा सोनं एकट्या भारतीयांच्या घरामध्ये आहे. त्यामुळे त्या बँकांची स्थिरता आपण त्या सोन्यावरून विचार करतोय. जगाची सगळी स्थिरता भारतातल्या सोन्यावर अवलंबून आहे, भारतामध्ये स्टोअर झालेल्या सोन्यावरून. सोनं ना जळून जात आहे पेट्रोल डिझेलसारखं. सोनं ना खोकं उघडलं की त्याची किंमत निघून जाते इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारखी. सोनं ना खाद्यतेलावर काही एकदा खाल्लं की संपलं, परत आयात केल्याशिवाय पुढलं नाही, असं आहे. सोनं सोनं आहे. सोन्याची जी आयात आहे ती मर्यादित करणं गरजेचं आहे. घरगुती सोनं वापरलं जाणं गरजेचं आहे. जे परंपरागत सराफ अनेक वर्षापासून करतायत तीच पद्धत इथून पुढे चालणं गरजेचं आहे. ती जाहिरात करून वाढणार नाही आहे, ती कुठेतरी सरकारने त्याच्याबद्दल काहीतरी योजना करून वाढू शकते. तर जागतिक युद्धामुळे सोन्याच्या किमतीवरती काहीतरी फार मोठा परिणाम होतो असं नाही. ऑन द अदर हँड इकॉनॉमिक्समध्ये काहीतरी असं सांगितलेलं आहे की कुठेतरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, जिओ पॉलिटिकल टेन्शन निर्माण झालं की सोनं चांदी वाढतं. आताचे आर्थिक व्यवहाराचे जे घडी आहे ना, ती संपूर्णपणे बदललेली आहे. ही ज्या इकॉनॉमिक्सची पुस्तकं लिहिली गेली, रूल्स लिहिले गेले, ते चुकीचे आहेत असं मला म्हणायचं नाही. ते अर्थतज्ज्ञ काही चुकीचे होते किंवा चुकीचा विचार करणारे होते असं नाही. ते त्यांच्या काळाप्रमाणे लिहिलं, त्या काळामध्ये ते व्हॅलिड होतं. आत्ताच्या काळामध्ये कॉम्प्लेक्स फायनान्शियल ट्रान्झॅक्शन निर्माण झाली आहेत, डेरिव्हेटिव्ज निर्माण झाले आहेत, स्वॅप निर्माण झाले आहेत. हे सगळं पूर्वी नव्हतं.
कोणाला डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय कळायचं नाही, स्वॅप म्हणजे काय कळायचं नाही, ऑप्शन म्हणजे काय कळायचं नाही, फ्युचर पुट ऑप्शन म्हणजे काय, कॉल ऑप्शन म्हणजे काय कळायचं नाही. फक्त मी खेदाने असं म्हणतोय, जगाला कळायचं नाही, भारताला कळायचं मात्र. म्हणजे मी स्वतः या बाजारामध्ये अनेक वर्षे, आपण ज्याला ऑप्शन म्हणतो ना, की कॉल आणि पुट ऑप्शन, त्याला आपल्या भारतामध्ये व्यापारी जगतामध्ये फाटक म्हणायचे. फाटक म्हणजे काय, की या भावाच्या पलीकडे गेलं तर तुझा हा सौदा, या भावाच्या अलीकडे आलं तर तुझा हा सौदा, कॉल आणि पुट. तर कॉल आणि पुट म्हणजे फाटक होतं. मग ते कसं खेळायचं, तर ब एक्स भाव आहे, त्याच्या 15 रुपये प्लस किंवा मायनस तुझी तेजी किंवा मंदी मी उभी करणार. म्हणजे 15 रुपये हे बॅरियर दिलं आणि त्याच्याकरता तू मला 30 रुपये दे. मग 15 रुपयांनी वरती गेलं तर त्यांनी त्याला खरेदी लिहून द्यायची, 15 रुपयांनी खाली आलं तर त्याच्याकडून खरेदी लिहून घ्यायची. म्हणजे त्याला प्रोटेक्ट करायचं. जे आज आपण ऑप्शनच्या ट्रेडिंगच्या माध्यमातून बघतो, हे परंपरागत चालू आहे. मी सांगतोय असं, परंपरागत भारतात अनेक गोष्टी चालू आहेत की जगामध्ये जे आत्ता आले आहेत त्याला नवीन नवीन नावं दिली गेली आहेत. तर हे कॉम्प्लेक्स जी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ती इतके दिवस नव्हती. त्यामुळे युद्ध चालू झालं, भाव वाढले, कुठेतरी तेलाचे भाव वाढले, भाव वाढले, या सगळ्या घटना घडायच्या. आता काय झालंय, आता उलटं झालंय. आता जेव्हा जेव्हा काहीतरी कॉम्प्लेक्स कंडिशन निर्माण होते, युद्धाची परिस्थिती निर्माण होते, कुठेतरी बॉम्बस्फोट होतो, कुठेतरी अतिरेकी हल्ले होतात, तेव्हा तेव्हा लोकांना शेअर बाजार आणि हे कॉम्प्लेक्स ट्रेड जे असतात तिथला लॉस भरून काढण्याकरता एकच पर्याय उपलब्ध असतो. त्यांच्याकडे ते एक सोनं असतं की ज्याच्यात किंमत घसरलेली नसते. त्यामुळे ते विकतात आणि त्यातलं नुकसान भरतात. आणि त्यामुळे असं झालंय की जेव्हा जेव्हा अशी अनिश्चितता निर्माण झाली आहे तेव्हा पूर्वीच्या काळात त्याचे भाव वाढायचे. आता अनिश्चितता निर्माण झाल्यानंतर काही काळाकरता जिथे नुकसान आहे ते भरता यावं म्हणून याच्यामध्ये विक्रीचा दबाव येतो आणि त्या विक्रीच्या दबावामुळे याच्यामध्ये थोडीशी मंदी येते. आणि जसं युद्ध संपायची परिस्थिती निर्माण होते, अनिश्चितता संपायची परिस्थिती निर्माण होते, म्हणजे पुन्हा एकदा सगळ्यांना जे काय त्यांनी भरलेले मार्क टू मार्केट लॉसेस आहेत डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, कॉम्प्लेक्स मार्केटमध्ये, ते त्यांना परत रिकवर व्हायची शक्यता आहे. तेव्हा ते रिकवर झालेले कुठे पार्क होणार, परत ते आणून सोन्यामध्ये ठेवणार. त्यामुळे ते वाढायला लागतं. तुम्ही जर गेल्या 3 महिन्यात आपले जे अमेरिकेत बसलेले काका आजोबा तात्या कोण जे आपण म्हणतो ते आहेत, ते जे काय वेगवेगळं सांगत असतात त्याप्रमाणे ते वर खाली होतं. आज युद्ध थांबेल, उद्या नाही थांबणार, आज थांबेल उद्या. जे परवा तर अशी बातमी आली होती काही तासात साईन होणार म्हणून. आणि त्या बातमीनंतर मी एका तासात असं वाचलं की त्यांनी अमेरिकन निगोशिएटरना सल्ला दिलाय, कुठलीही घाई करण्याचं कारण नाही, लागेल तेवढा वेळ घ्या. म्हणजे एका तासात साईन होणारा जो करार आहे तो अजून विचारच जो व्हायचा आहे, तर त्याच्यानुसार किमतीवर खाली व्हायला लागल्या. शेअर बाजारच्या किमतीवरती आलेल्या सोन्या चांदीच्यावर. लक्षात घ्या, युद्ध थांबल्यानंतर सोन्या चांदीच्या किमती खाली जाणार नाहीत. अधोरेखित करून घ्या. युद्ध थांबल्यानंतर स्वास्थ्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष डॉलरच्या कमकुवतपणाकडे किंवा ताकदीकडे जाईल, जगातल्या सप्लाय चेन मॅनेजमेंटवरती जाईल, जगातल्या बेकारीवरती, रिसेशनवरती जाईल. आणि त्यामुळे त्याला एकच पर्याय म्हणून सोनं, त्याच्यामध्ये सगळे येऊन पैसे पार्क व्हायला लागतील आणि त्यामुळे सोनं वाढेल. त्यामुळे जे युद्धामुळे सोनं घटेल का वाढेल, किंबहुना युद्ध बंद झाल्यानंतर तर सोनं घटायलाच पाहिजे पूर्वीच्या नियमांनुसार, असं जे लोकांना वाटतंय त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. युद्ध बंद झालं की सोनं चांदी वाढणार. युद्ध बंद झालं की नॉर्मलसी आली तर ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टिक जर व्यवस्थित सुरू झालं, परत डेव्हलपमेंट करता पैसे खर्च सुरू करणं झालं तर चांदीचा इंडस्ट्रीयल डिमांड वाढणार. सोन्याचा डिमांड कशामुळे वाढणार मी आत्ता सांगितलं, कारण कॉम्प्लेक्स मार्केटमध्ये भरलेला जो लॉस आहे तो परत आल्यानंतर परत पार्क करून ठेवायला जाऊन ते सोनं आहे. आणि एक मनुष्य प्रवृत्ती असते, म्हणजे आपण सामान्य माणूस म्हणून जेव्हा शेअर बाजारात किंवा कुठे ट्रेड करतो तेव्हा आपण काय करतो, नुकसान कशात ते बघतो आणि फायदा कशात ते बघतो. आणि फायदा असलेली वस्तू विकून नुकसान असलेली वस्तू आणखीन खरेदी करतो ॲव्हरेज करण्याकरता. सेम इथे आहे की इथे नुकसान नाही आहे सोन्या चांदीत गेल्या अनेक वर्षात. त्यामुळे कुठेही नुकसान झालं तर पहिलं सोनं चांदी विकली जाते, त्यातून पैसे निर्माण केले जातात. आणि नुकसान असलेल्या ठिकाणचं एक तर नुकसान भरून मार्क टू मार्केट भरून सौदे कंटिन्यू ठेवले जातात किंवा ॲव्हरेजिंग करण्याकरता आणखीन नवीन पोझिशन निर्माण केल्या जातात. त्यामुळे आता युद्ध परिस्थिती निर्माण झाली, इथून पुढे तर लक्षात ठेवा, सोनंच धावत पळत जाऊन घ्यायचं नाही. आणि युद्ध बंद झालं म्हणून असाही विचार करायचा नाही आता त्याच्या किमती घटायला लागतील. म्हणजे तुमच्या या उत्तरातून तुम्ही गुंतवणूकदारांच्या डोक्यात जे काही मनात प्रश्न आहेत ते तर स्पष्ट झालेच असतील. पण माझा महत्त्वाचा असा एक प्रश्न आहे की ही जे वाढते दर आहेत तर या दरांच्या पार्श्वभूमीवर जे सामान्य गुंतवणूकदार आहेत त्यांनी गुंतवणुकीकडे कसं बघायचं? तुम्ही बँकेत जाता,
पैसे ठेवता, फिक्स डिपॉझिट करता, हो. 1 वर्षाचं फिक्स डिपॉझिट करता. बँकेतलं माणसाला विचारता किती टक्के व्याज मिळेल, तो म्हणतो 7% व्याज मिळेल, 8% व्याज मिळेल, जे काय असेल ते. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये ठेवले तर 1 वर्षाने गेल्यावर तुम्हाला काय अपेक्षा असते, 1,08,000 मध्ये मला परत हो. मिळेल. आता हे 8,000 कसले हो? तुम्ही काही केलेत, कष्ट केलेत? नाही. ह्या 8,000 तो तुमच्या लाखाची पर्चेसिंग पॉवर जी घटलेली आहे ती तुम्हाला वाढवून दिलेली आहे. वर्षभरापूर्वी जे 1 लाख रुपयात तुम्ही घेत होता ते आता 1,08,000ला घ्यावं लागणारे बाजारात किंवा त्याही पेक्षा जास्त किमतीला घ्यावं लागणार आहे, तर तुमचे 1 लाखाचे 1,08,000 झाले. आता मागे येऊयात, आपण सोन्याकडे येऊयात. तुम्ही 1 लाख रुपये बँकेत ठेवायचे, जे 1 लाख रुपये सोन्यामध्ये गुंतवले. सोन्यामध्ये गुंतवल्यानंतर तुम्हाला ते 1 वर्षांनी 1 लाखाचे बँक रिसीटही केली 1 लाखाची आणि 1 लाखाचं सोनं घेतलं. बँक रिसीटचे 1,08,000 मिळाले, सोन्याचे समजा 1,15,000 मिळाले. मी 1,15,000 का म्हणतोय, तर गेल्या जवळजवळ 15 ते 20 वर्षात ॲव्हरेज सोनं 15% वाढलं आहे. जे जर तुम्ही ॲव्हरेज आउट केलं तर 15% वाढलं आहे. म्हणजे इथे 1,08,000 मिळाले, इथे 1,15,000 मिळाले. तुम्हाला मी मगाशी म्हटलं असं 1 लाखाची वस्तू 1,08,000 किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत बाजारात झालेली असेल. सोनं पण 1 लाखाचं होतं, ते 1,15,000 झालं. तीच वस्तू बाजारामध्ये जर 1,10,000 झाली असेल तर बँकेत ठेवलेल्या 1,08,000 वरती आणखीन तुम्हाला 2,000 घालून ती वस्तू घ्यावी लागणार आहे. सोन्याच्या ह्याच्यात 1,15,000तले 5,000 शिल्लक राहून तुम्हाला ती 1 लाखाची वस्तू 1,10,000 मिळणार आहे. याचा अर्थ काय, मी हे खूप बाळबोध भाषेत सांगितलं. याचा अर्थ इन्फ्लेशनचा जर विचार केला तर बँकात मिळणारं जे व्याज असतं ते इन्फ्लेशन निगेटिव्ह असतं. म्हणजे इन्फ्लेशन 10% झालं तर व्याज 8% मिळतं, इन्फ्लेशन 9% झालं तर व्याज 7% मिळतं. कारण व्याजाचे दर RBI तसे ॲडजस्ट करत जातं. जसं इन्फ्लेशन कमी होत जातं व्याजदर कमी करत नाहीत. इन्फ्लेशन वाढत गेलं तर वाढत जातं. परंतु किती झालं तरी एंडला जाऊन ते इन्फ्लेशन निगेटिव्ह असतं. या जागी सोनं हे इन्फ्लेशन न्यूट्रल असतं किंवा पॉझिटिव्ह असतं. न्यूट्रल म्हणजे 1,10,000 वस्तू झाली, 1,10,000 सोन्याची किंमत होईल. बरोबर. किंवा पॉझिटिव्ह असतं, 1,10,000 वस्तू झाली पण 1,15,000 सोन्याची किंमत झाली. बँकेत मात्र ते निगेटिव्ह असतं किंवा न्यूट्रल असतं. इथे न्यूट्रल असतं किंवा पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आता विचार करायचा आहे. मी असं नाही म्हणत बँकात जाऊन पैसेच ठेवू नका, कारण बँकिंगमध्ये पैसे असणं फार गरजेचं आहे. कारण बँकिंगचे पैसे हे इंडस्ट्रीकरता आणि कर्ज प्रकरणांकरता आपल्याला ॲडव्हान्सेस देण्याकरता वापरले जातात. सोनं तसं वापरलं जाऊ शकत नाही. तुम्ही जाऊन बिल्डरला म्हणू शकत नाही ही सोन्याची चिप घे आणि माझ्याकरता फ्लॅट बुक कर. बँकेत जाऊन असं म्हणू शकत नाही माझा EMI ड्यू आहे का, हे 5 ग्रॅमची कॉईन घे, माझा EMI काढून घे. तिथे तुम्हाला पैशाला पैसाच लागतो. सोनं पैशाची जागा घेऊ शकत नाही, पैसा सोन्याची जागा घेऊ शकत नाही. कारण पैसा हा इरोड होत जाणारी, व्हॅल्यू इरोड होत जाणारी वस्तू आहे. सोनं ही व्हॅल्यू ॲप्रिशिएट करत जाणारी वस्तू आहे. पण जेव्हा तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात जायचे आणि गहू घ्यायचे तर तुम्ही असं सांगू शकत नाही सोन्याची तार आहे, ह्याच्यातली थोडीशी तार कापून घेऊन मला गहू दे. तिथे तुम्हाला पैसेच द्यायला लागतील. त्यामुळे करन्सी सोन्याने सबस्टिट्यूट होणार नाही, करन्सी बिटकॉईन्स किंवा क्रिप्टोकरन्सीनी सेट ऑफ होणार नाही. करन्सीच राहील आणि सोनंच राहील. सोनंही गुंतवा आणि पैसे बँकेतही ठेवा, कारण बँक तुम्हाला चलन देईल, सोनं तुम्हाला ॲप्रिसिएशन देईल. सर, आपण आता म्हणजे मार्केटमध्ये जी स्थिती आहे त्याबद्दल आपण बोललो, पण सोनं हे भारतीय संस्कृतीत केवळ दागिना नाही तर ती एक परंपरा आहे, सुरक्षितता आहे. तर याचं म्हणजे सोन्याचं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सामान्यांमध्ये महत्त्व आज किती आहे? खूप आहे. आज आपण इथे शहरात बसतो तेव्हा आपल्याला ते जाणवत नाही, कारण तुम्हाला तुमच्या फोनवर UPI आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणुकी करता, तुम्ही बँकेत जाता, तुम्हाला माहिती आहे 11th आवरला पैसे लागले तर कुठून मिळवायचे. शहरात राहणाऱ्या बऱ्याचशा बायकांना त्यांच्या नवऱ्याने कुठे सेव्हिंग केलंय, काय पैसे, म्हणजे मी हे खूप खेदाने म्हणतोय, बऱ्याचशा बायका आहे, कारण खरं नाही आहे ते. आज शहरातही अशी परिस्थिती आहे की 80% स्त्रियांना त्यांच्या नवऱ्याने कुठे सेव्हिंग केलंय, कुठे पैसे ठेवले, तो नक्की काय करतो, कुठल्या एखाद्या चिटफंडमध्ये गेलाय का पॉन्झी स्कीममध्ये गेलाय, हे जोस्तर त्याचे पैसे बुडत नाहीत तोच तर कळत नाही. जोस्तर तो अडचणीत येत नाही किंवा तो म्हणजे अनॲक्सेसिबल होत नाही तोच तर त्यांनी कुठे पैसे ठेवलेत हे आपल्याला माहीत नाही. याच्याबद्दलची त्यांना खंत वाटत नाही, कारण ते तर सगळं सुरळीत चाललेलं असतं, पैसे लागत असतात. माझ्या स्त्रियांना अजिबात कमी लेखायचा उद्देश नाही. स्त्रिया या कर्तृत्वाने
त्या आहेत. पण आजही थोडं का होईना पण ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. खेदाने म्हणावं लागतंय, पण पुरुषप्रधान संस्कृती आहे. आजही पुरुषाला प्रश्न विचारण्याची पद्धत नाही आहे. बाईला जेवढे प्रश्न विचारले जातात तेवढे पुरुषाला प्रश्न विचारले जात नाही. एखादी बाई जर नोकरी करत असेल तर तिला घरचे, सासू सासरे, नवरा सगळेजण विचारतात, तुझा पगार झाला का, तू कुठे पैसे ठेवले, काय केले, कशात गुंतवले. पुरुषाला कोणी धारिष्ट करत नाही. चुकीचं आहे ही पद्धत, पण धारिष्ट करत नाहीत. ना आई वडील विचारत, ना मुलीचे आई वडील विचारत, ना ती स्त्री स्वतः विचारत, पत्नी विचारत. मुलांनी विचारणं तर फार दूरचं राहिलं. तर अशा परिस्थितीत हे माहिती नसतं. आणि मग जर माहिती नसेल आणि त्या ज्या कर्त्या पुरुषाला की ज्याला सगळ्याचा ॲक्सेस आहे तुम्हाला कशाचा ॲक्सेस नाही, त्याला काहीतरी मिसहॅप झाला वेळीभर जरा, आणि तुम्हाला अचानक पैशाची गरज आहे. तुम्हाला माहिती नाही त्यांनी कुठल्या बँकेत पैसे ठेवलेत, त्यांनी आयदर ऑर सर्व्हायव्हर करून जॉईंट ठेवलेत का नाही ठेवलेत, त्यांनी कुठे त्याच्या पेटीमध्ये पैसे आणून ठेवलेत का, खिशात पैसे आहेत का, कुठल्या मित्राला उधारीने दिलेत का, की ज्याच्याकडून विमा, काहीच माहिती नाही. मग पर्याय काय आहे तुमच्याकडे? गळ्यातली साखळी, नेकलेस, हातातली अंगठी, हातातल्या बांगड्या, की ज्याच्याकरता तुम्ही फक्त जायचं आहे सराफाकडे किंवा कुठल्या तरी योग्य ठिकाणी, ते द्यायचं आहे आणि त्याचे पैसे करून आणायचे. सो इट्स अ व्हेरी 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 सेन्सिटिव्ह आणि व्हेरी इमर्जन्सी रिसोर्स फॉर द वुमन. मी वुमन हे अधोरेखित करतोय, पुरुषाकरता नाही. कारण पुरुषाला सगळंच माहिती आहे. त्याला कुठून बँकेतून पैसे विड्रॉ करायचे, कुठलं कार्ड स्वॅप करायचंय, कुठल्या डेबिट कार्डचं. तुम्हाला तुमचं बँक खातं नसतं बरेचदा बायकांचं, पण पुरुषाच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्डही माहिती नसतो. त्यामुळे त्याचं खातं असून आणि त्याचं डेबिट कार्ड असून क्रेडिट कार्ड असून उपयोग नसतो. एकमेकांना पासवर्ड देऊच नाही, ते सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचं आहे. पण मी हे जे सांगतोय हे शोधणं का महत्त्वाचं आहे स्त्रीच्या हातात असणं, त्याच्याकरता सांगतोय. आणि तुम्ही जर खेडेगावात गेलात, एखाद्या बाईला एकटीला बसून विचारलं तिच्यासमोर तिचं कुटुंबीय नसताना, की बाई तुम्ही एवढं सोनं घालता, याच्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण काय ते सांगा, ती नटणं मुरडणं सांगणार नाही. ती हेच कारण सांगेल की मला जर काही अडचण आली, ह्याच्यातलं कोणीच माझ्या आजूबाजूला उपलब्ध नसलं आणि त्यांच्याच करता जरी मला काहीतरी करायचं असलं तर मी करू कशातून, मला पैसे कोण देईल, मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतानाचे पैसे कोण भरेल, मला काही त्याला ॲक्सिडेंट झाला औषधं कोण आणेल, किंवा मला काहीतरी मुलगी घरी आली आहे, माझे मिस्टर कुठेतरी कामाला गेलेत आणि तिला आता रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही, तिला काहीतरी खाऊ घेऊन द्यायचं आहे, तिला साडी घेऊन द्यायची आहे, तर अर्ध्या मिनिटाला आयत्या वेळेला पैसे कोण देईल. तर तिची सगळी ही जी भावना आहे ना, ती त्या सोन्यात त्याच्याकरता गुंतली आहे की हे मला कधीही उपलब्ध करून देणारं साधन आहे, पैसे कधीही उपलब्ध करून देणारं साधन आहे. रविवारची सुट्टी असो, बँकांना सलग 3 दिवसाच्या सुट्ट्या असो, बँका बंद झालेल्या असो, ATM बंद पडलेलं असो, नोटबंदीमुळे नोटांची उपलब्धता नसो, काही नसलं तरी हे मला पैसे मिळतात. म्हणजे आता जे घरामध्ये काही सोनं आहे ठेवलेलं आईने, त्याचं महत्त्व किती आहे ते अगदी स्पष्ट अधोरेखित झालेलं आहे. सर, महत्त्वाचा प्रश्न असा की सध्या डिजिटल गुंतवणूक ही आहेच, तर युवकांनी म्हणजे डिजिटल गुंतवणुकीपेक्षा जो युवक वर्ग आहे त्यांनी सोनं चांदी या गुंतवणुकीमध्ये इन्व्हेस्ट करावं, ट्रेंड करावं, हे किती महत्त्वाचं आहे, याबद्दल काय सांगाल? एक तर डिजिटल हा जो तुम्ही शब्द वापरताय ना, तर त्याला लिमिटेशन आहेत. सेबीने स्वतःने सांगितलं की डिजिटल गोल्ड इज नॉट सेफ गोल्ड, कारण की त्याला कुठलीच रेग्युलेटरी अथॉरिटी नाही या समितीला की डिजिटल गोल्ड कोणी मॉनिटर करतंय. ते प्रायव्हेटली मॉनिटर गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला माहिती नाही आपण भरलेल्या पैशाचं खरंच सोनं घेतलं गेलं आहे, नाही घेतलं गेलं आहे, आणि आपण जाऊन चेकही करू शकत नाही. दुसरी गोष्ट, त्यात ट्रान्झॅक्शन कॉस्ट खूप हाय असते. म्हणजे बाईंग करतानाची कॉस्ट आणि सेलिंग करतानाची कॉस्ट, त्यांचे स्प्रेड असतात, ते हाय असतात. ते आपल्याला जाणवत नाही. कारण की मी उदाहरण म्हणून सांगतो, IT क्षेत्रातले किंवा तरुण लोक कुठेतरी चहा कॉफी पिताना म्हणतात, आज मी 1,000 रुपये गोल्डमध्ये टाकून दिले, आज गोल्ड खूप क्रॅश झालं होतं. त्यात काय, त्याला XYZ मिलीग्रॅम गोल्ड आला असेल. समजा घेताना त्याला खरेदी विक्रीच्या भावामध्ये त्या डिजिटल गोल्डच्या पोर्टलचं फरक असेल 3%. 3% GST म्हणजे 6% बाजारभावापेक्षा त्यांनी वरती घेतलेलं असतं. तो विकतो. कधी विकतो? तर 1,100 भाव झाल्यावर विकतो. त्याला वाटतं 1,000 रुपये मी 3 दिवसापूर्वी गुंतवले होते, 3 दिवसात मला 100 रुपये मिळाले. प्रत्यक्षात तो जेव्हा विकतो तेव्हा त्याचं ते 3% खरेदी विक्रीतला परत फरक जातो, भरलेला GST परत मिळत नाही आणि ते पैसे बँकेत जमा होतात. तो पार्टी करतो मित्रांबरोबर की 100 रुपये मिळाले, चला पिझ्झा खाऊ, कॉफी पिऊ. पण जेव्हा तो बँकेत बघतो काही दिवसांनी, लगेच बघत नाही, कारण तेव्हा त्याच्या मनावरती तो फोबिया असतो.
तो बघतो माझ्या खात्यातून जाताना 1000 गेले, 1100 भाव असताना सुद्धा मी विकलं, माझ्या खात्यामध्ये 920 रुपये झाले, म्हणजे प्रत्यक्षात तर माझ्या खिशातले 80 रुपये गेले. हे जे हिडन कॉस्ट आहे ती डिजिटल गोल्डमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्याबद्दल पूर्ण अभ्यास करून ट्रान्सपरन्सी असेल तर करा. आणि दुसरी गोष्ट, डिजिटल गोल्ड असं सुद्धा करू नका असं RBI म्हणते. त्यामुळे आपणही आपल्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे त्याला दुजोरा देऊ शकत नाही की डिजिटल गोल्ड घ्या. आपणही सरकारी जे यंत्रणांनी सांगितलेले प्रिकॉशन आहेत किंवा डिस्क्लेमर आहेत त्याचे आपणही बाध्य आहोत. आता राहिलं की नॉन फिजिकल फॉर्ममध्ये गोल्ड कसं आपण घेऊ शकू, कारण डिजिटल आहे, नॉन फिजिकल. तर ETF जे आहेत की गव्हर्नमेंट रेग्युलेटेड एम्फी आहे, सेबी आहे, याच्या बॉडीजनी एक्सचेंजेसनी रेग्युलेट केलेले ते ETFs असतात, एक्सचेंज ट्रेडेड फंड. त्याच्यामार्फत जर तुम्ही गुंतवणूक केली ना तर त्या ट्रान्झॅक्शन कॉस्ट तुमची वाचते. तिथे ना तुम्हाला GST लागत, ना खरेदी विक्रीतला फार मोठा फरक लागत. तर याच्यामध्ये लागतं काय, तर तो ETFची मॅनेजमेंट फी लागते, जी नाममात्र 1% ते 1.25% दरम्यान असते. जर तुम्ही फिजिकल गोल्ड घ्यायला गेलात तर 3% GST लागतो, 3% खरेदी विक्रीच्या भावातला फरक लागतो, म्हणजे 6% मिनिमम ट्रान्झॅक्शन कॉस्ट लागते. तुम्ही कुठेही केलं तरी, फिजिकल गोल्ड केलं तरी. इथे ती 1% कमी असते. एक्सचेंज जेवढा वेळ चालू असतो तेवढ्या वेळ तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. लिक्विडिटी किती, तर तुम्ही आज विकले ETF तर उद्याच्या दिवशी तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे जमा होतात. बऱ्याच लोकांना वाटतं ETFचे कधी फिजिकल गोल्ड मिळू शकत नाही. चुकीचं आहे. ETFची जी कंपनी आहेत म्हणजे AMCs आहेत, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, त्यांच्याकडे जर तुम्ही मागितलं की डिटेल्स द्या अमुक एक तुमच्या ETFचे, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की किती युनिट्स तुमची झाली तर ती तुम्ही मटेरियलाइज करू शकता. कारण डिमटेरियलाइज आणि मटेरियलाइज, मोनोटायझेशन आणि डिमोनोटायझेशन. तर तुम्हाला जर परत हवे असले तर किती युनिट झाल्यानंतर तुम्ही ती परत मागू शकता. मग त्यावेळेला तुम्हाला GST मात्र भरावं लागेल, त्यावेळेला लॉजिस्टिक कॉस्ट द्यावी लागेल, कारण सिक्युअर्ड लॉजिस्टिकने ते तुम्हाला घरी पोहोचवतील. त्यामुळे त्यात फिजिकल कन्व्हर्ट करायचा पर्याय नाही असं मुळीच नाही आहे. फक्त ते विशिष्ट युनिट्स तुमची निर्माण झाली पाहिजेत, खरेदी झाली पाहिजेत, मग तुम्ही करू शकता. पण तोच तर तुम्ही फ्रीली ट्रेड तर करू शकता ना. ते किती मिलीग्रॅम आहे तो काटा वर खाली बघण्याची काही गरज नाही. ते डिजिटलचं तुमच्या डीमॅट स्टेटमेंटमध्ये लिहिलेली युनिट्स आहेत. त्याचा वजन, AC चालू असल्याने काटा वेगळा दाखवतो, AC बंद असल्याने काटा वेगळा दाखवतो, तिथे पंखा हलत होता म्हणून काटाचं काहीतरी हल्लंय, काहीच भानगड नाही. एकदा लिहिलं डीमॅट स्टेटमेंटमध्ये लिहिलं. त्यामुळे जर का तुम्हाला नॉन फिजिकल फॉर्ममध्ये घ्यायचं असेल गोल्ड सिल्वर तर ETF फॉर्ममध्ये घ्या. गोल्डचे ETF मला 2005-06 साली काहीतरी चालू झाले आणि सिल्वरचे ETF 2011-12 साली चालू झाले. आणि आजही जगामध्ये ETF फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ETF गोल्डमध्ये म्हणाल तर साधारणपणे वर्षाला 25 टनाची गुंतवणूक केली जाते. आणि सिल्वर ETFमध्ये तर असं रेकॉर्ड सांगतात की 2023 नंतर आत्तापर्यंत झालेली जी गुंतवणूक आहे सिल्वर ETFमध्ये, ती त्याच्यापूर्वी इन्व्हेस्टमेंट म्हणून जी काय सिल्वरमध्ये गुंतवणूक व्हायची फिजिकल फॉर्ममध्ये त्यालाही क्रॉस करून गेली. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिल्वर ETFमध्ये गुंतवणूक झाली. मध्यंतरी बराच म्हणजे जो वर्ग आहे तो चांदी खरेदीकडे जास्त प्रमाणात वळायला गेला होता. एकंदरीतच समित सर, तुम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही गोंधळ लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले होते, या तुम्ही जी काही माहिती दिली त्यामुळे ते पूर्णपणे दूर झाले आहेत. आणि एक जाता गोष्ट सांगतो की सोन्याचे भाव वाढतील का नाही, चांदीचे भाव वाढतील का नाही, कोणी गॉड नाही, देव नाही कोणी. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्हाला बँकेत जोस्तर व्याज मिळतंय ना पैशावर, आणि त्या रूपाने तुम्हाला जेव्हा रुपया कॉम्पेन्सेट करून मिळतोय किंवा तो डिव्हॅल्यू करून मिळतोय, कॉम्पेन्सेट करून मिळण्यापेक्षा, तोच तो सोन्याचे भाव वाढणार. कारण बँकेत ठेवलेले 1 लाखाचे 1,08,000 होत असतील तर वर्षभराने सोनं 1 लाखाचं 1,08,000 झालं किंवा त्यापेक्षा जास्त झालं म्हणजे तुम्ही काहीतरी खूप शहाणपण केलं किंवा सोन्याचे भाव वाढतात, सोनं चांगली गुंतवणूक आहे. याच्यापेक्षा असं म्हणा, सोनं ही परतावा देणारी गुंतवणूक आहे. कुठला, तर बँकेपेक्षा चांगला. त्यामुळे सोन्याचे भाव वाढतील का नाही. मग मी समजा स्टेटमेंट केलं की आज जर तुम्ही सोन्यात पैसे गुंतवले 1,50,000 तर 2030 सालपर्यंत सोन्याचे भाव 2 लाख पार करून गेलेला असेल. काय आश्चर्य, 1,50,000चं व्याजाने सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त पैसे होणारच आहेत. तुम्हाला वाटेल की मी काहीतरी अंदाज करतोय, 2030 साली तुम्ही हीच क्लिप काढून लावाल, म्हणाल 2026 सालीच आम्ही अंदाज वर्तवला त्याप्रमाणे झालं. काही नाही, ते होणारच आहे. कारण ज्या प्रमाणात करन्सीची व्हॅल्यू इरोड होणार आहे त्या प्रमाणात सोन्याची वाढणार आहे. ज्या प्रमाणात बँका तुम्हाला व्याज देणार आहे त्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात सोन्याची किंमत वाढणार आहे. त्यामुळे सोन्याची किंमत वाढणं
म्हणजे सोनं महाग झालं असं नाही. तुमची बँकेची एफडी महाग होते का? नाही ना. नाही. मग सोनंही महाग होत नाही. खूप सोप्या शब्दात तुम्ही ही संपूर्ण माहिती दिली, समजावून सांगितलं. यासाठी अमित सर तुमचे मनापासून आभार. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला यासाठी. सगळ्या श्रोत्यांनाही धन्यवाद. पंतप्रधानांचं आव्हान मान्य करा आणि चैन म्हणून सोनं जर घेणार असाल तर ते काही दिवसाकरता थांबा आणि ते काही दिवसांनी घ्या. संस्कृती परंपरा म्हणून आपल्याला ते टाळू शकता येणार नाही. त्याच्याकरता पंतप्रधानांना सॉरी म्हणा. धन्यवाद सर.